नमस्कार, मी मानसी वाघ स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आनंदी जीवन। आज आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर हर्षवर्धन जावळे सर। हर्षवर्धन जावळे सर हे गेल्या 16 वर्षांपासून जळगाव येथील जावळे हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहेत। त्यांचं MBBS आणि MS हे पुणे युनिव्हर्सिटीमधून झालेले आहे। तसेच त्यांची स्पेशालिटी आहे ट्रॉमा सर्जरी, पेडियाट्रिक, ऑर्थोपेडिक्स आणि ऑर्थ्रोस्कोपी। आज त्यांनी आपल्याला व्हिडिओमध्ये बरीच बोन्सबद्दल माहिती दिलेली आहे। चला तर मग वळूया मुलाखतीकडे। नमस्कार सर। नमस्कार। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आनंदी जीवन। धन्यवाद सर। हर्षवर्धन सर एक ऑर्थोपेडिक सर्जन आहे। सर, प्रेक्षकांच्या माहितीसाठी ऑर्थोपेडिक म्हणजे काय याबद्दल थोडी माहिती सांगा। ऑर्थोपेडिक म्हणजे ऑर्थॉस अँड पिडिएट म्हणजे त्याच्यामध्ये दोन भाग येतात। ऑर्थॉस म्हणजे बोन आणि बोनचे हेल्थ। तर ऑर्थोपेडिक्समध्ये ॲक्च्युली बोन हेल्थ, बोन्सचे फ्रॅक्चर आणि बोनचे वेगवेगळे एलिमेंट्स म्हणजे बोनचे सगळे हाडांचे आजार या सगळ्या विषयांची माहिती असते आणि त्या विषयांचे तज्ज्ञ आम्ही लोक असतो। ॲक्च्युली आम्ही स्वतःला ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून घेतो, पण यामध्ये ऑर्थोपेडिक सर्जरी केवळ इन्व्हॉल्व नसते, तर ऑपरेशन्स किंवा सर्जरी सोडून पण यामध्ये इतर अनेक गोष्टी असतात। जसं की आर्थरायटिसची ट्रीटमेंट आहे, ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंट आहे। तर या सगळ्या गोष्टी पण आम्हाला करायला लागतात। म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही ऑर्थोपेडिक सर्जन आणि फिजिशियन दोघंही असतो। ओके, यामध्ये कोणत्या प्रकारच्या प्रॅक्टिसेस तुम्ही करता सर? यामध्ये आम्ही ट्रॉमा रिलेटेड म्हणजे अपघातांवरचं सगळं मॅनेजमेंट करतो, म्हणजे फ्रॅक्चर्सची मॅनेजमेंट करतो। याशिवाय आम्ही ऑस्टिओपोरोसिसची मॅनेजमेंट करतो, म्हणजे हाडाची जी ठिसूळता असते, घनता कमी होते, त्याचे मॅनेजमेंट करतो। याशिवाय आर्थरायटिस म्हणजे बोली भाषेत आपण सगळ्याच आर्थरायटिस संधिवात म्हणतो, संधिवातांची मॅनेजमेंट करतो। लहान मुलांच्या डिफॉर्मिटीज असतात त्या करेक्शनची मॅनेजमेंट असते। शिवाय स्पोर्ट्स इंजुरी किंवा सांधा निखळणे, सांध्याला इंजुरी होणे या सगळ्या गोष्टींची मॅनेजमेंट ऑर्थोपेडिक्समध्ये आम्ही करतो। ओके, ट्रॉमा म्हणजे काय सर? ट्रॉमा म्हणजे खास करून ट्रॉमा हा शब्द रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटला जोडला गेलेला आहे। रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये हाय एनर्जी ॲक्सिडेंट्स होतात आणि त्यामध्ये डोक्यापासून तर पायापर्यंत कुठल्याही अंगाला मार लागला तर त्याला ट्रॉमा असं म्हटलं जातं। ट्रॉमामध्ये आम्ही पॉलिट्रॉमा हा शब्द त्या ट्रॉमामध्ये आलेला आहे। म्हणजे अनेक ठिकाणी मार लागणे, हाडं मोडणे, छातीला मार लागणे, पोटाला लागणे, डोक्याला लागणे, तर या गोष्टीला ट्रॉमा असे म्हणतात आणि त्या गोष्टीचे ट्रीटमेंट करणाऱ्या लोकांना ट्रॉमा सर्जन असं म्हणतात। ओके, ॲक्सिडेंट झाला असेल रस्त्यावरती एखादा, तर आजूबाजूच्या लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? ॲक्सिडेंट झाल्यानंतर आजूबाजूचे बघे एकत्र आजकाल जमा होतात आणि आजकाल काय मोबाईलवरती रील्स पण काढतात, पण तो जो व्यक्ती इसम पडलेला आहे त्याची मदत करायला कोणी पुढे येत नाही। शिवाय लोकांच्या मनामध्ये अशी एक अनामिक भीती पण असते की आपण मदत केली तर पुढं पोलीस वगैरे आपल्याकडे येतील। परंतु आता कायदे बदललेले आहेत आणि पोलीस असो की कोणीही असो, आधी त्या इसमाला मदत करणं महत्त्वाचं आहे आणि नंतर कोर्ट केसेस वगैरे या सगळ्या गोष्टी नंतर येतात। तर आधी जर कुठलाही इसम तिथं पडलेला आहे तर त्याचा श्वास चालू आहे की नाही ते बघायला पाहिजे, म्हणजे तो जिवंत आहे की नाही याची खात्री केली पाहिजे। जर तो जिवंत असेल तर साधारण त्याला कुठे लागलेला आहे, डोक्याला, मानेला, पाठीला किंवा कुठलं त्याचं हाड वगैरे मोडलेलं दिसतंय का? ऑब्व्हियसली असं काही दिसत असेल तर त्याला इमोबिलाइज केलं पाहिजे। इमोबिलायझेशन म्हणजे काय की आपण त्याला आपल्याकडे जे पण आहे, समजा एखादा स्वच्छ रुमाल आहे किंवा कुठलं बांबू आहे, काडी आहे, तर त्याच्या पद्धतीने एखादं स्प्लिंट बनवलं, त्याच्या हाताला पायाला ते लावलं तर ते जास्त कामाचं होईल। जर त्याला मानेची इंजुरी असेल तर त्याला तसंच 2 हातांनी आणि 2 पायाने उचलून टांगाटोली करून त्या इसमाला आपण घेऊन जातो जनरली। तर त्यामध्ये मानेची इंजुरीज किंवा मणक्याच्या इंजुरीज ज्या असतात ही इजा वाढवू शकते। तर तसं न करता एखादं स्ट्रेचर जर आपल्याला तिथं करता आलं, स्ट्रेचर अवेलेबल असला तर उत्तम, नसलं तर बनवता आलं, तर त्या स्ट्रेचरच्या माध्यमातून आपल्याला त्याचे सगळे बॉडी पार्ट्स व्यवस्थित ट्रान्सपोर्ट करता येतील आणि लवकरात लवकर तो जवळच्या हॉस्पिटलला कसा पोहोचेल हे बघायला पाहिजे। ओके, ही काळजी नक्कीच सर्वांनी घ्यावी। पुढे जाऊया सर थोडं। लिगामेंट इंज्युरीज म्हणजे काय?
लिगामेंट्स हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये काय आहे की आपण त्याला मराठी भाषेमधनं स्नायूबंध असं म्हणतो. आपल्या शरीरामध्ये अनेक ठिकाणी अनेक सांधे असतात. अगदी डोक्यापासून मानेपासून पायाच्या डोक्यापर्यंत अनेक सगळे सांध्यानेच भरलेलं आहे. एक हाड दुसऱ्याला जोडलं असतं त्याला म्हणतात सांधा. तर तो सांधा जोडण्याचं काम हे स्नायूबंध करतात. त्याला लिगामेंट्स असं म्हणतात. लिगामेंट्स वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही लिगामेंट फार महत्त्वाचे आहेत, जसं की गुडघ्यातले लिगामेंट. गुडघ्याच्या आत आणि बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे लिगामेंट असतात. बाहेरच्या बाजूने असतात कोलॅटरल लिगामेंट्स आणि आतल्या बाजूने असतात क्रुशिएट लिगामेंट्स. तर ह्या महत्त्वाच्या लिगामेंट्स आहे, कारण यांना जर इंजुरी झाली तर त्याला आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. कधी कधी ऑपरेशनची पण पाळी येते. ओके. आणि यांचा स्टेबिलिटीमध्ये काय रोल आहे? लिगामेंट्स सांध्याला नेहमी स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करतात. सांध्याला इनॲडिडंट स्टेबिलिटी असतेच, म्हणजे सांधा मुळातच स्टेबल असतो. पण काही काही सांधे, जसं काही खांद्याचा सांधा आहे तो मुळात स्टेबल नाही, तर त्याला स्टेबल ठेवण्यासाठी लिगामेंट्स, स्नायू म्हणजे मसल्स हे सगळ्यांनी मिळून तो स्टेबल केला जातो. तर त्यावेळेस जर लिगामेंट फाटल्या तुटल्या तर ही स्टॅबिलिटी नाहीशी होते आणि त्याच्यामुळे परत परत सांधा निखळणे, त्याला रिकरंट डिसलोकेशन ऑफ शोल्डर म्हणतात, अशा प्रकार होऊ शकतात. ओके. सध्या आर्थरायटिस हे खूप ऐकण्यात येत आहे. तर आर्थरायटिस म्हणजे काय आणि त्यासाठी काय काळजी घ्यावी, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, हे थोडंसं. आर्थरायटिसला मराठी भाषेत संधिवात हे नाव दिलेलं आहे. संधिवात हे अनेक प्रकारचे असतात, पण त्याच्यामध्ये आम्हाला नेहमी आढळणारा संधिवात जो असतो तो ऑस्टिओ आर्थरायटिस हा असतो. तर ऑस्टिओ आर्थरायटिस हा झिजेचा संधिवात असतो, म्हणजे सांध्यामध्ये झालेली झीज, या झिजेमुळे तो संधिवात वाढतो, त्याला म्हणतात ऑस्टिओ आर्थरायटिस. आणि आपल्या भारतीयांमध्ये गुडघ्याचा ऑस्टिओ आर्थरायटिस जास्त दिसून येतो, कारण भारतीय लोक गुडघ्याचा वापर जास्त करतात. जसं आपण उकिडवं बसतो किंवा मांडी घालून बसतो आणि पाश्चात्य लोक तसं गुडघ्याचा वापर तेवढा करत नाही, तर त्यांना हे म्हणजे खुब्याचा संधिवात जास्त प्रमाणात होतो. दुसऱ्या पण सांध्यांचे संधिवात होऊ शकतात. आणि दुसरा कॉमनेस्ट संधिवात असतो आमवात. तर आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस. तर हा आमवात असतो हा ऑटोइम्युन असतो, म्हणजे हा बाहेरून त्याला काही संक्रमण झालेलं नसतं, तर शरीराच्या आतमध्येच अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात, त्याला म्हणतात आमवात. अशा अनेक प्रकारचे अजूनही संधिवात आहेत. उदाहरणार्थ अँक्लोजिंग स्पॉन्डिलोसिस, गावठी आर्थरायटिस, अशा अनेक संधिवात आपल्याला बघायला मिळतात. आर्थरायटिस होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? आर्थरायटिस म्हणजे जिजेचा वात असेल, तर उदाहरणार्थ ऑस्टिओ आर्थरायटिस, तर त्याची काळजी जर तुम्ही घेतली तर तो ऑस्टिओ आर्थरायटिस आपल्याला होणार नाही किंवा झाला तरी कमी प्रमाणात जाणवेल. तर त्याच्याकरता स्नायूंची काळजी घेतली पाहिजे, म्हणजेच व्यायाम केला पाहिजे. आणि व्यायाम ज्याला जो जमतो तो, म्हणजे आता 85 वर्षाच्या एखाद्या वृद्ध व्यक्तीला तुम्ही सांगाल की पळा, तर तो पळू शकणार नाही. पण त्याला जर चालण्याचा 20 मिनिटाचा व्यायाम जमत असेल तर तो व्यायाम पण त्याच्याकरता चांगला आहे. जर एखादा तरुण व्यक्ती 25-30 वर्षाचा, तर त्याने 1-1.5 तास चांगला व्यायाम केला पाहिजे. आणि हा व्यायाम हा प्रत्येकानेच कमी अधिक वयाचे जरी असले तरी प्रत्येकानेच तो व्यायाम केलाच पाहिजे दिवसातनं. शिवाय खाण्यापिण्यावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपण जनरली फक्त पोट भरण्याकरता खात असतो किंवा चवीसाठी खात असतो. तर तसं न खाता आहार हा सर्वांगीण पाहिजे. म्हणजेच आहारांमध्ये प्रथिनं किंवा प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट याचं प्रमाण हे बरोबर पाहिजे. जनरली इंडियन डाएटमध्ये आपल्याकडे प्रोटीन्सचं प्रमाण फार कमी असतं, तर ते प्रोटीनचं प्रमाण वाढवलं पाहिजे, प्रथिनांचं प्रमाण खाण्यामध्ये वाढवलं पाहिजे. ओके. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय? ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडातली घनता कमी होणे. तर हाडातली घनता जेव्हा एक प्रमाणाबाहेर कमी होते तेव्हा ते हाडं दुखायला लागतात आणि हाडांचा आकार पण बदलू शकतो. शिवाय ऑस्टिओपोरोसिसमुळे आर्थरायटिस पण वाढू शकतो आणि पाठीचे विकार किंवा सारखे कंबर दुखणे, पाठ दुखणे हे प्रकार ऑस्टिओपोरोसिसमुळे वाढू शकतात. शिवाय म्हाताऱ्या लोकांमध्ये थोडंसंही पडलं वगैरे, बाथरूममध्ये पण पडल्याने एकदम मेजर फ्रॅक्चर्स होणे, असा प्रकार ऑस्टिओपोरोसिसमुळे होऊ शकतो. हे जनरली कोणत्या एजमध्ये? ऑस्टिओपोरोसिस हा साधारणतः 50 नंतरच होतो. आजकाल दुर्दैवाने हा लवकर दिसायला लागलाय. म्हणजे पूर्वी तर हा 70 वयाच्या पुढेच दिसायचा, पण आता हा कमी वयात पण दिसायला लागला. त्याची कारणं अशी आहेत की आपले जसे सुखसोयीने समृद्ध आपलं आयुष्य झालंय तसं लोकांना कुठल्याही प्रकारचे शारीरिक श्रम करण्याची गरज भासत नाही. उदाहरणार्थ पूर्वीचा मानवाला 2 वेळेचा जेवण करण्यासाठी पण बऱ्यापैकी त्रास सहन करावा लागायचा. त्याला बऱ्यापैकी 8 तास, 10 तास, 12 तास काम करावं लागायचं दिवसभर, तेव्हा त्याला खायला काही मिळायचं. आता तशी परिस्थिती राहिली नाहीये.
त्यामुळं श्रम नाहीत आणि खाण्याचं सुद्धा पूर्वी जे होतं त्याच्यापेक्षा आताचं खाणं जे आहे त्याच्यामध्ये जीवनसत्व आणि प्रोटीन्स कमी झालेले आहेत. कारण हायब्रिड उत्पादनांमुळे त्या प्रोटीन्स आणि जीवनसत्व त्याच्यामध्ये कमी प्रमाणात असल्यामुळे तोही एक ऑस्टिओपोरोसिस होण्याचं एक कारण आहे. सायलेंट डिसीज यांना का म्हणतात सर? ऑस्टिओपोरोसिसला जनरली सायलेंट डिसीज असं का म्हणतात? कारण ऑस्टिओपोरोसिसने आपलं क्रयशक्ती कमी होते. म्हणजे जो व्यक्ती पूर्वी 8 तास सहज काम करू शकत होता, त्याला आता 4 तासही काम करता येत नाही. मग अर्ली रिटायरमेंट घेणे किंवा रिटायर होऊन जाणे किंवा मग घरातली समजा एखादी स्त्री असली तर ती लवकर म्हातारी होते, ऑस्टिओपोरोसिसमुळे परेशान होते आणि त्यामुळे आपल्या सगळी जनरल क्रयशक्ती कमी झाल्यामुळे याला सायलेंट डिसीज म्हणतात आणि याच्यामुळे मग इतरही अनेक गोष्टी वाढायला लागतात. लहान मुलांमधील इंजुरीजबद्दल बोलू. तुम्ही अशा केसेस खूप हँडल केल्या असेल. तर लहान मुलांमधल्या इंजुरीज, बोन इंजुरीज या काय आहेत? पिडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स असं या ब्रँचला नाव आहे. याच्यामध्ये लहान मुलांचे फ्रॅक्चर्स शिवाय लहान मुलांमध्ये आढळणारा जन्मतः आढळणारा डिफॉर्मिटीज किंवा डेव्हलपमेंटल एजमध्ये म्हणजे जशी मुलांची वाढ होते तशा काही डिफॉर्मिटीज तयार होतात. तर ह्या सगळ्या या पिडियाट्रिक ऑर्थोपेडिक या ब्रँचमध्ये येतात. तर याच्यामध्ये महत्त्वाचे असे आहे की महत्त्वाचे आजार मी तुम्हाला सांगतो. जसं CTV आहे म्हणजे जन्मतःच पोटातूनच जेव्हा बाळ बाहेर येतं तेव्हा त्याचे पाय वाकडे असतात. दुसरं CDH आहे म्हणजे त्याचे दोन्ही खुबे किंवा एक खुबा सरकलेला असतो म्हणजे तो त्या खोबणीत नसतो, तो बाहेर असतो. असे हे काही आजार त्याच्यामध्ये असतात आणि डिफॉर्मिटीज डेव्हलपमेंटल डिफॉर्मिटीजमध्ये रिकेट्स आहे म्हणजे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मुलांचे हातपाय वाकडे होतात. ही आपल्या हे जे रिकेट्स सारख्या गोष्टी आहेत, आपल्या भारत देशामध्ये बऱ्यापैकी सापडतात या गोष्टी. ओके. तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये कोणत्या प्रकारचे चॅलेंजेसला फेस करावं लागतं? जसं झालं की पेन मॅनेजमेंटमध्ये झालं, बजेट मॅनेजमेंट, पेशंट्सचे एक्सपेक्टेशन आहेत. तर यापैकी कोणते चॅलेंजेस? छोट्या शहरांमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी बऱ्यापैकी त्रास होतो कारण छोट्या शहरांमध्ये काही काही सोयी सुविधा नसतात. शिवाय फार इन्व्हेस्टमेंट सुद्धा करता येत नाही. शिवाय आमच्या पेशंट्सचे जे बजेट्स असतात ते थोडे नॅरो असतात. म्हणजे इतके बजेट बघूनही पेशंटची ट्रीटमेंट करावी लागते. कधी-कधी पेशंटला सर्जरीची गरज असते, ऑपरेशनची गरज असते, पण पेशंटकडे तेवढा पैसा नसतो. कधी-कधी पेशंटची ऑपरेशनची इच्छा असूनही करता येत नाही. तर त्यावेळेस आम्ही त्याच्यातनं वेगवेगळे मार्ग काढतो. आम्ही त्याच्यामधून बऱ्याचदा ऑपरेशन न करता काही ट्रीटमेंट करता येईल का ते बघतो. शिवाय बजेट फ्रेंडली काही सर्जरीज असतात की त्याच्याने कमीत कमी पैशामध्ये ते होईल का हे आम्ही जमवतो. आणि डिस्ट्रिक्ट लेवलला प्रॅक्टिस करताना हे चॅलेंजेस आम्हाला येतात. ठीक आहे सर. थँक्यू सो मच. तुमचा वेळ आम्हाला दिला सर तुम्ही. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही सजेशन्स असतील तर कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.